विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुण्यतिथी वेगवेगळ्या कार्यक्रमाला सहभागी होता येतं. आतापर्यंत शालेय जीवनामध्ये कधी असं प्रसंग आला नव्हता, परंतु प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतर सर्व जयंत्या, सर्व उत्सव, सर्व यात्रा हे योगायोगानं घडून येतात. ज्या ठिकाणी जायचं नसतं त्या ठिकाणी बंदोबस्त लागतो आणि त्या आजूबाजूचा सगळा परिसर तो आपलासा करून घ्यायची आमची ही नेहमीची स्टाईल झाली आहे. समजा कोकणामध्ये काम करत असताना, त्यानंतर गडचिरोली ते पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असं वेगवेगळ्या ठिकाणी काम करता आलं. या सर्व कामकाजाच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी प्रेरणा आहे ती कायम आमच्या सोबत राहिलेली आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे कायम सर्वांनी आचरणात आणण्याची गरज आहे. आज हे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना लक्षात येतात त्या गोष्टी की कायदा सर्वोच्च स्थानी आहे आणि कायदा हा सर्वांना समान मानतो. एक तत्व जरी लक्षात आपण ठेवलं तरी सुद्धा त्या एका तत्वावर सुद्धा आपण सर्व आपले जे कामकाज आहे ती चांगल्या प्रकारे काम करू शकतो हे त्यातून दिसून येतं. आजच्या या कार्यक्रमानिमित्त मला बोलवल्याबद्दल बोलवलं नव्हतं ॲक्च्युली, परंतु मी स्वतःहून आलेलो आहे. तर सहज आज आपल्या सर्व भागांमध्ये पेट्रोलिंग करत असताना आज आपल्या या कार्यक्रमात सहभागी होता आलं. तर माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, त्यानंतर आपल्या चंदगड पोलीस स्टेशनकडून, जिल्हा पोलीस, कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून आपल्या सर्व बांधवांना या निमित्त शुभेच्छा देतो. या ठिकाणी सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे लिहिले आणि या कायद्याचं रक्षण आपल्या जयंतीनिमित्त इथं आलेलो आहोत आणि खूपच छान आपण जयंती इथं साजरी केलेली आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते चांगलं नियोजन केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलायचं म्हटलं तर आम्ही वैद्यकीय पेशा सांभाळून त्यांचे त्यात श्रेय असं आहे की वैद्यकीय दृष्टीने विचार करण्याचं जे त्यांनी मार्ग दाखवलेला आहे लोकांना, तो खूप महत्त्वाचा आहे. अंधश्रद्धा न बाळगता वैज्ञानिकदृष्ट्या उपचार घेणं, तसेच काही ह्युमॅनिटीवाले त्यांचे डिसिजन्स होते, जसे की मॅटर्निटी लिव्ह झालं, परत आपले जे कामगारांच्या ज्या 12 तासाच्या शिफ्ट होत्या त्या 8 तासाच्या करण्याचा जे त्यांचा निर्णय होता, हे सगळे ह्युमॅनिटीवाले जे निर्णय होते ते खूप म्हणजे चांगले, अजून सुद्धा म्हणजे माणुसकीसाठी एक चांगलं हे बघितलं तर संकेत आहे. आज भारतात नाही तर जगभरात सगळ्यांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती मोठं आणि महान कार्य केले हे सर्वांना माहीत आहे. पण खरंच आज आपण त्यांना मर्यादित केले का फक्त जयंती पुरतं, हे पण परखडपणे एक आपण त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे की त्यांचा विचार खरंच आज आपण रुजवतोय का, जागवतोय का. फक्त जयंती साजरी करून किंवा फोटोपूजन किंवा ह्या गोष्टी करून त्या होणार नाहीत, तर आपल्याला त्यांचे विचार जगावे लागतील, ते रोज जगावे लागतील. रोज त्यांना तुम्हाला आठवावं लागेल, ते विचार तुम्हाला आठवावे लागतील आणि हे विचारच आपल्याला तारणार आहेत, टिकवणार आहेत आणि जगवणार आहेत. कारण आज सर म्हणले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा गुरगुरतो. आज किती जण गुरगुरते हा प्रश्न लय मोठा आहे. 10वी 12वीच्या पुढे किती जण जातात किंवा आज स्वातंत्र्य मिळून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना या देशाला दिली तिचा अंमलबजावणी होऊन इतकी वर्ष झाली तरी आपण त्यामधून किती वर आलेलो आहोत हे सुद्धा एक विचार करण्याची भाग आहे. आज समाजातल्या शिक्षित किंवा विचारवंत लोकांनी सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे. आज फक्त
स्पर्धेमुळं तिथे लहान मुलं जमलेली आहेत. त्याचा खूप आनंद आहे मला. आज स्पर्धा त्यानिमित्त भरवलेली आहे. पण समोर बघितलं तर तरुण मुलं कुठंच नाही. नर्सरी मुली मोबाईलमध्ये, तर ते आता संध्याकाळी डीजे असलं तर दिसतील. म्हणजे ही एक खूप मोठी शोकांतिका आहे. खरं तर चेष्टेचा भाग नाही, पण आज खूप गरज आहे या विचारांची. खूप तर वाचून मोठे व्हा नावाचा जयजयकार करण्यापेक्षा अपूर्ण राहिले काम पूर्ण करा, प्रामाणिक करा. तुमच्याकडे 2 नाणी असतील तर 1 नाण्याची भाकर घ्या आणि 1 नाण्यानं पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगेल, पुस्तक जगण्याची कला शिकवेल. माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा समतेचा पुरस्कार संविधानाने अधिवक्ता, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, महानुभावाचे तर्कशुद्ध अभ्यासक, हिताचार्य, चिकित्सालय कृतीचे संशोधक, परखड पत्रकार, सामाजिक चिंतक, प्रखर राष्ट्रवादीचे बौद्ध धर्माचे उपासक, आधुनिक भारताचे उद्गाते, शिक्षणतज्ञ, समता, स्वातंत्र्य, बंधुतेची शिकवण देणारे महामानव, युगपुरुष, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 35व्या जन्मदिनी या पवित्र आम्ही कोटी कोटी प्रमाण. आणि कसं सांगायचं म्हणजे यांनी ज्या 32 डिग्र्या घेतल्या त्या जागतिक लेवलच्या घेतल्या. आणि या बाबासाहेब आंबेडकर आपल्याला थोडंसं अभ्यास केला तर फार मोठं योगदान या जगाला दिलेलं आहे. आणि ह्या जगाला दिलेलं त्याचा लोकोत्सव म्हणून इथून पुढं या प्राथमिक नुसतं समाचार करण्यापेक्षा पूर्ण गारावानं करावा असे मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि माझे थोडेसे सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा आजचा हा दिवस, की ज्या दिवशी थोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आणि या संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावानं, अतिशय उत्साहानं हा दिवस सगळीकडं साजरा केला जात आहे. त्या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आपल्या कोवाडमध्ये जय भीम तरुण मंडळ, त्याचबरोबर माता रमाई मंडळ यांच्या वतीनं एक अतिशय सुरेख अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलं. या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या दिकिनी कार्य शिक्षण मंडळाचे सहसचिव सन्माननीय राहुलदादा देसाई कोवाडकर सरकार, चंदगड कोवाड पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर, त्याचबरोबर कोवाड सब पोलीस स्टेशनचे PSI, आपल्या PSCचे डॉक्टर बर्गे सर, चंदगड पंचायत समितीच्या नूतन सदस्य सुवर्णा कुमार मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे कोवाड केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अस्वले सर, व्यासपीठाच्या पाठीमागं उपस्थित असणारे सर्व मान्यवर सन्माननीय चंद्रकांत कुंभार सर, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे पत्रकार बाबासाहेब मुल्ला, त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व सन्माननीय उपस्थित आणि आजच्या या वक्तृत्व परीक्षेसाठी, स्पर्धेसाठी उपस्थित असणारे माझे छोटे बंधू भगिनी, आज खरोखर अतिशय उत्साहाचा दिवस आहे. ज्या महामानवानं न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची शिकवण जगाला दिली, तेव्हा यावर आधारित आपला भारत देश निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले असे थोर भारताचे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, त्याचबरोबर भारतरत्न, विश्वरत्न, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी प्रथमतः आदरयुक्त प्रणाम व्यक्त करतो आणि माझं छोटंसं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे आपण विद्यार्थी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आलेला आहात. खूप वेळ तुम्ही आमचं ऐकत आहात, तरी सुद्धा हा माणूसच असा होऊन गेला की त्यांचं विचार मंथन या ठिकाणी होणं गरजेचं आहे. 1000 वर्षामध्ये असा महामानव होऊन गेलेला नाही. असा हा मानव आपल्या भूमीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मला आणि ते देशाच्या इतिहासामध्ये क्रांती केली. यांच्याबद्दल चर्चा होणं किंवा विचार मंथन होणं अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष, भारतीय घटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून केली. इतर 7 सदस्य या घटना समितीमध्ये होते आणि जगातील सर्वात मोठी
राज्यघटना लिहिण्याचं काम या 8 सदस्यांवरती सोपवलं. अहोरात्र कष्ट करून भारत देश आपला भविष्यामध्ये कसा चालावा, कोणते नियम असावेत, कोणती कलमं असावीत याचा अहोरात्र अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी घेऊन ही घटना निर्माण केली, तयार केली. आणि तुम्हाला माहिती आहे 26 नोव्हेंबर 1949 साली ती स्वीकारली गेली, पण त्याचा खरा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. झाली आणि मला वाटतं त्यांनी 32 डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतंय की आपल्याला यशस्वी जर व्हायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण आपल्या समोर ठेवणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. आणि आपल्याला समाजात वावरताना त्यांचे विचार आपल्या नजरेसमोर ठेवून आपण समाजात वावरणंही तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. मला इथं जय भीम तरुण मंडळ आणि माता रमाई महिला विचार मंच तर खरं तर स्तुती करावीसारखी वाटते. त्यांचा गेले 7-8 वर्ष त्यांनी एक चांगला उपक्रम राबवत आहेत. त्यांनी चांगल्या स्पर्धा भरवतात, त्यांनी परत आपलं आरोग्य शिबिर भरवतात. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी खऱ्या रीतीने बाबा आंबेडकर साहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेत असं मला वाटतं. आणि म्हणून मला या दोन्ही मंडळांचे जोरदार टाळ्या वाजवा असं वाटते. सगळ्यांनी त्यांच्याशी टाळ्या वाजवा असं मला वाटते. आज इथं वक्तृत्व स्पर्धा घेतलेली आहे. मुलं सगळी कंटाळलेली आहेत असं मला वाटतंय. पण ती वक्तृत्व स्पर्धा ही एक स्पर्धा असं तुम्ही घेऊ नका. एक तुम्हाला मंच मिळतो इथं की आपल्या भावना तुम्ही व्यक्त करू शकता. आणि पहिला नंबर येणं, दुसरा नंबर हे काय त्यातला एक भाग झाला, पण तुम्हाला इथे एक मंच मिळतो. आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो तेव्हा कदाचित आम्हाला इतकं एक्सपोजर मिळत नव्हतं. आणि खरं म्हणायचं म्हटलं तर मी शाळेत कधीच स्टेजवरती उभारलं